बघा मगाशी किती राडा होता होता का नाही किचन वाट्यावर. हा बघा कसं एकदम स्वच्छ. बघा एकदम टापटीप सगळं स्वच्छच असतं व पण उगाच मला बदनाम केलंय सगळ्यांना की पारुशे हाय, घाणरडे हाय, घाण राहते, असं तसं बरंच काय आहे का नाही. म्हणू द्या, म्हणणाऱ्याच्या तोंडाला हात लावायला येत नाही. तर मी आता बनवायला लागली चपात्या. चपात्या बघायच्या का तुम्हाला? हे बघा चपाती बनवायला लागली. डब्यात तेल घेतलंय आणि लाडक्या बहिणीचं पैसे आल्यावर मी थोडंसं गहू दळून आणलं होतं. हा बघा एवढं दळून आणलं होतं कारण रेशन आपल्याला भेटत नाही ना. रेशन आपलं बंद झालेलं आहे त्याच्यामुळं गॅस थोडा बारीक करते आणि व्हिडिओ तुमच्या संग बोलत बोलत चपात्या करते. भूक लागली ना मला. अव आपल्या अडचणीच्या टायमाला माणसांना पटकन उभं राहिलं पाहिजे. असं आपण राहिलं पाहिजे. बघा मला काय अडचण असली की लोक लगेच माझी मदत करतात. मी कुठं अडचणीत घावले तर मला बोलवून घेतात. माझ्याजवळ काय नसलं तर मला देतात बी, पण कधी माझ्याकडून कुणी अजूनपर्यंत काय घेतलं नाही. त्याच्यामुळे माणसानं चांगलं राहायचं असतं. मी जर वाईट असते तर मला कुणी त्यांच्या घरी बोलवून घेतलं असतं का? नसतं घेतलं. माझी एवढी कुणी माया केली असती का? नसती केली. मला माझी जरी मला वाईट असली का नाही त्यांच्या नजरेत, आता आपली माणसं आपल्या संग का वाईट राहतात तुम्हाला एक गोष्ट सांगते. आपली माणसं आपल्या बरोबर त्याच टायमाला वाईट होत्यात ज्या टायमाला ते आपल्याकडून चलन मागत असतात. दिलं घेतलं तर आपल्या रक्ताचे नातेवाईक गोड असतात, नाही दिलं ना तर काहीच उपयोग नाही. आणि मांडलेली नाती असतात का नाही कधीच आपल्याकडून अपेक्षा करत नाही. त्याच्यामुळं ती चांगलीच असतात. त्याच्यामुळं सगळ्यांसंग चांगलं राहायचं. आणि पहिली गोष्ट तर बाहेरच्या माणसांसंग चांगलं राहा. मी म्हणत ना तुम्ही नातेवाईक पण तोडा, रक्ताची पण नातेवाईक तोडा, ते म्हणत नाही मी. हा बघा प्रत्येक घरामध्ये वाईटच नातेवाईक असेल असं नसतो. आता माझ्या घरामध्ये मी म्हणत नाही ती त्यांच्या जीवाला ती चांगलीच असतील, पण माझ्यासाठी दिलं घेतलं तर गोड आहे, नाही तर मी लय वाईट आहे. त्याच्यामुळे ते माझ्यापासून मी जर दिलं ना त्यांना मग ते लय चांगले, मग ते लय माझं कौतुक करणार, मग मला डोक्यावर घेऊन उचलू जार खाणार. पण नाही दिलं घेतलं की मग माझ्या जीवावर पण उठणार. अशा आहे ते. त्यामुळे गॅस पण भरून आणला आणि हा बघा कसली सुंदर गोल गरगरीत चपाती पण केली एकदम पातळ. आता चपात्या बनवते आणि खाते. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज असं ऐकायला भेटतंय की राधी का रोज लोकांना शिव्या देते, नेमकी कुणाला देते काय. तर माझ्याकडे पुरावे आहेत व माझ्या नवऱ्याला कोणी बोलवून घेतलं, माझ्या नवऱ्याला काय काय सांगितलं, काय काय फुगवलं, मी एकटी राहते म्हणून मला काय 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 बोलला. तर एकटी तर आहे का? माझ्याजवळ माझी लेकरं पण आहे. ती सुखी संसारामध्ये आग लावली त्या माणसानं. तर तुमची जर इच्छा असेल, आपल्याला काय कुणाचं नाव घ्यायचं ना. मी तर काय कुणाचं नाव घेतलं. मी माझ्या नवऱ्याला ज्यानं फुगवलं ना मी त्याला शिव्या देते आणि ते मला कन्फर्म आहे, प्रूफ आहे माझ्याकडं, म्हणून मी त्या माणसाला शिव्या देते. कारण माझ्या इज्जतीचा फालुदा करतोय तो माणूस, माझी बदनामी करतोय. त्याला काय कारण असेल? तो स्वतः माणूस म्हणला होता की माझी मजबुरी आहे म्हणून मी बायको सांभाळतोय, नाहीतर ह्या बायकोची मला गरज नाही. तो मला म्हणला होता, माझ्या तोंडावर म्हणला होता.
मग ज्या माणसाला बायकोची गरज नाही तो माणूस जर त्याला बायकोची गरज नाही, त्याला बाहेर खायचं असतं या, खाय ना का त्यांना कुठून बी खाऊ द्या, कसं बी खाऊ द्या, कुणाचा बी खाऊ द्या, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. पण माझ्या इज्जतीचा तो कचरा करतोय, माझी बदनामी करतोय, माझ्या नवऱ्यासमोर, माझ्या भावासमोर, माझ्या बहिणीसमोर, कुठं कुठं जाऊन बदनामी करतोय माझी. मग बदनामी करणाऱ्याला शिक्षा कोणची असते ते सांगा. मी पोलीस माझी बदनामी करतो म्हणून मी पोलीस चौकीतच जायची होती, पण मला कळालं की तो माझ्या नावाची कंप्लेंट देणार आहे आणि माझं वाटोळं करणार आहे. मग माझं वाटोळं करायच्यात हाय तुझ्यात तेवढी हिंमत तर माझ्या समोर आहे ना, तुझ्याकडे काय पुरावे आहेत ते घेऊन मला दाखव ना. हिथं तिथं कशाला खातोय? राधीचा कुठं पण भेटत नाही. राधीचं एक स्वतःच पर्सनली बाथरूम आहे, टाकीमध्ये आहे. राधिकाने कुठं पण नाही करत, त्यामुळं कुठं पण जाऊन नाही खायचं. राधीनं स्वतःच्या हक्काचं बांधलेलं आहे ना, तिथं येऊन त्या टाकीत उडी मारायची. हा, एवढाच फरक आहे की राधी तेल मीठ चटणी काय जे असन ते खाते, तुला पाची पकवानाचं खायला घावायचं नाही. जे आसन जसं आसन तसं तुला खावं लागल. राधी इज्जतदार आहे. राधीला तूच आणि तुझ्यासारखेच लोक मला बट लावू शकतात, माझ्यावर शितूड उडवू शकता. लोकांच्या तुझ्याकडे येतात म्हणजे काय दुसऱ्याच्या पण जात असं नसतं. अरे तुझा जवळ उभा राहिला तर घमघमाट घाण झर कुत्रा हागल्यावाने वास येतोय तुझा अंगाचा. तो दिलेलं पाणी सुद्धा पिऊ वाटायचं नाही असला तू माझ्या माणसा पणसात काय काय चाड्या लावून बोलतोय ना, माझी इज्जत घालवली ना, घालवतो ना. माझी माणसं माझ्यापासून वाईट करायला लागलाय, लांब करायला लागलाय ना. तुला दाखवते, थांब स्वयंपाक होऊ दे. तुम्हाला पुरावा पाहिजे ना, त्या माणसाचं मी नाव घेणार नाही, पण त्या माणसाला कळलं पाहिजे. भाड्या तुला कळलं पाहिजे कुत्र्या, लोकांच्या बाईची कशी इज्जत काढावा. मला माहिती आहे तो माझा व्हिडिओ बघतो म्हणून मी का ना व्हिडिओ मध्ये त्याला शिव्या देते. फक्त मला त्याचा फोन यावं आता. त्याची तलपच जिरवती. तू कुणाला काय काय बोलतोय, काय काय नाही, माझी इज्जत कशी घालवतोय, माझ्या नवऱ्याला कसं बोलवून घेतलं हे ते तुम्हाला खरंच सगळ्यांना रेकॉर्डिंग ऐकायची असली ना तर मला का नाही कमेंट टाका, एक कमेंट टाका फक्त मला की राधे आम्हाला का नाही नाव नाही कळलं तरी चालेल, पण तो माणूस तुला बोललाय त्या माणसाचा तर तुम्ही आवाज ऐका. मी तर नाव घेणार नाही, कारण पोलीस चौकीतच मी पण त्याला दाखवणार आहे. बायांची इज्जत घालवणं काय लय सोपं वाटलं काय त्याला? लोकांचं वाटोळं करायचं, माझी बदनामी करतोय, माझं वाटोळं करतोय, आणि त्यानं माझ्या अख्ख्या खानदानात सांगितले मी राधीचं वाटोळं करणार आहे. हुकलाय रे तुझ्या पहिल्याच 2-3 केसी दिल्या होत्या ना, तेव्हा उगच मी का नाही हे केलेलं आहे, त्या तेव्हाच गप बसले मी. वाटलं कुठं असलं म्हणलं हे करायचं खेळ कोर्ट कचेरी काय सुखाचे आहे का म्हणून मी गप बसत होते. पण आता नाही, मी तुझी मया करायला जातो तर तू माझी पार इज्जतीचं ढुंडुडं उडवतो, मला पार मरायला मजबूर करतो, मला रस्त्यावर आणाय बघतो. वे तुझ्या उरावर आता 5-6 चपात्या करते आणि गटागटा खाती, आणि तुला वाटत असन राधी उपाशी मरती का काय? तुला दाखवती गव्हाच्या पिठाच्या चपात्या करायला लागली आणि देवी दुकानातलं गहू आणलं तर. आणि ती जाऊ दे सोड. हे बघ अंडी आणल्यात, अंडी रोज अंडी करून खाते. फ्रीज राहिलं उरत, फ्रीज मध्ये ठेवली होती. हे बघ अंडी आणि शेत गहू आहे, शेत गहू. तू खा राशनचं गहू. राशनचं गहू आणायच्या टायमाला बी तुझ्या मरणाची लाई होती. या घरात आण भेटतं का बघ तुझ्या खायला स्वतःला, आणि तू माझं वाटोळं करायला निघालाय होय. तू माझं वाटोळच करून दाखव, तुझी पाठ थापटते.
जोपर्यंत का ना माझ्या डोक्यात आहे का नाही, जोपर्यंत तू माझं वाटोळ करत नाही तोपर्यंत मी का ना तुला शिव्या देणार आहे. ज्या दिवशी माझा नवरा मला त्रास देईल ना, तुझ्यामुळं नासक्या माझा नवरा मला सोडून निघून गेलाय, फोन सुद्धा उचलत नाही माझा. तर चला, ज्यांना रेकॉर्डिंग ऐकायची ना त्यांना लाईक करा. लाईक वरच मला समजतंय.